अभ्यासाव्यतिरिक्त किती छान छान गोष्टी करतात ना लहान मुलं। मी त्यांना एक होमवर्क देणार आहे, पण हा होमवर्क ताण वाढवणारा नाहीये, ताण कमी करणारा। अत्यंत प्रेमाने अत्यंत उत्साहाने या सगळ्या मुलांनी होमवर्क केला आहे। आपण त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ग्रीटिंग कार्ड करा शिक्षकेतर लोकांसाठी, पण मलाही आठवते, मी जेव्हा शाळा आठवतो, शिक्षक जेवढे आठवतात तेवढेच आमचे शाळेतले मामा आठवतात, मावशा आठवतात, ज्यांनी खूप प्रेमाने आपल्यासाठी केलेलं असतं। अगदी KG पासून ते मोठे होईपर्यंत आपल्याला मदत केलेली असते, अगदी हरवलेला डबा शोधून देण्यापासून ते आपल्याला नेईपर्यंत सगळं केलेलं असतं या मावशींनी आणि या मामांनी। त्यांच्यासाठी ग्रीटिंग करायला आपण सांगितलं। आणि गंमत म्हणजे मॅक्सिमम लोकांनी एकाच व्यक्तीसाठी ग्रीटिंग कार्ड केलं आहे। मला गंमत वाटते की एका व्यक्तीचं स्थान या मुलांच्या मनात किती मोठं आहे, पण ते म्हणजे या शाळेतले खान चाचा। आणि इतकी सुंदर सुंदर ग्रीटिंग्स केले, तर मी आता सगळ्यांकडे ग्रीटिंग्स गोळा करतो खान चाचांना देण्यासाठी। ही मुलं किती वेगळा विचार करतात, इतकी सुंदर सुंदर ग्रीटिंग्स बनवली आहेत, पण सगळी ग्रीटिंग्स आहेत ती खान चाचांसाठी। आणि हा आयुष मला घेऊन आलाय खान चाचांकडे। मला खूप उत्सुकता की कोण असतील हे। आयुष, हे खान चाचा आहेत? इन बच्चों से बहुत मुझे प्यार है। आयुषनी सगळ्यात वेगळं ग्रीटिंग दिलं, तुम्ही बघितलं असेल, कारण मी इतकी ग्रीटिंग्स आणली पण मी आयुषला बरोबर घेऊन आलो, कारण त्याला हे ग्रीटिंग असं द्यायचं होतं। आणि खरंच इतकं गोड ग्रीटिंग होतं की असं ग्रीटिंग आपल्याला प्रत्येकाला मिळवायला आवडेल। अजून एक ग्रीटिंग मला खूप आवडलंय, सिद्धी नावाच्या मुलीने केलंय। तिने असं लिहिलंय की थँक्यू खान चाचा, ॲटलिस्ट यू डोंट टीच अस। त्या मुलांनी तुमच्यासाठी ग्रीटिंग केलं, हे तुम्हाला मी देतो। बच्चों को हमारी तरफ से सब बच्चों को शुक्रिया और धन्यवाद। इतका आशीर्वाद मिळालाय खान चाचांचा। मला असं वाटतं की ते खूप कमी बोलतायत, पण त्यांच्या डोळ्यामध्ये खूप प्रेम दिसतंय मुलांसाठी। मला वाटतं हेच कारण असेल की त्या सिद्धीने असं लिहिलंय की तुम्ही आम्हाला शिकवत नाही, आमच्यावर फक्त प्रेम करता। आणि आयुष्यही म्हणून इतकं गोड ग्रीटिंग द्यायला त्यांना आला। खान चाचा खूप खूप थँक्यू। प्रत्येक शाळेची एक गोष्ट असते, तुमच्याही शाळेची असेल, मला ती ऐकायची आहे। तुमच्या शाळेत यायचं आहे, तुमच्याबरोबर गाणी म्हणायची आहेत, धमाल करायची आहे, तुमच्या शाळेतल्या बाईंकडून कान पिळूनही घ्यायचं आहे। पण याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करायला लागेल। नाही, अभ्यास म्हणजे तो नाही, गणित, कोष्टक, संधी, समास, तह, तो नाही, आमचा होमवर्क। या शाळेतल्या मुलांनी खान चाचांसाठी किती सुंदर ग्रीटिंग्स केली बघितलं? तुम्ही करा, तुमच्या शाळेत असतील ना शिपाई मामा खान चाचांसारखे, भरपूर ग्रीटिंग्स करा आणि आम्हाला पाठवा। जे सगळ्यात छान, सगळ्यात जास्त होमवर्क करतील त्यांच्या शाळेत मी पुढच्या आठवड्यात येईल। त्यामुळे छान छान ग्रीटिंग्स करा आणि आम्हाला आमच्या पत्त्यावर पाठवा। मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018। ईमेल ID आहे madlisutti@znetwork.com किंवा zmarathi@znetwork.com। आज मी जी घंटा वाजवून मधली सुट्टी सुरू केली, ती घंटा पुन्हा एकदा वाजली आणि सगळी मुलं घरी गेली, शाळा सुटली। पण ही शाळा पुन्हा एकदा भरणार आहे पुढच्या आठवड्यात। कदाचित तुमच्या शाळेत, मोठ्यांची आणि छोट्यांची सुद्धा। तोपर्यंत पाहायला विसरू नका, याच दिवशी याच वेळी झी मराठीवर। तोपर्यंत मी घेतो एक मधली सुट्टी। मनसुद्धा तुझ्या गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची। मनसुद्धा तुझ्या गोष्ट हाय पृथ्वी मोलाची। तू चाल पुढे, तुला रगड्या भीती कशाची, परवागी कोणाची। मनसुद्धा तुझ्या गोष्ट हाय पृथ्वी मोलाची। तू चाल पुढे, तुला रगड्या भीती कशाची, परवागी कोणाची। झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, काटकुट वाट मंदी बोचकी केला। तरी बी हसल शाबाशी त्याची। तू चाल पुढे, तुला रगड्या भीती कशाची, परवागी कुणाची। मनसुद्धा तुझ्या
मोलाची तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची परवा कुणाची तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई अन हत्याराचं फुलावानी घाव भिखाई गळ्यामध्ये पडेल त्याच्या माळी जयाची तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची परवा कुणाची मनसुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची परवा कुणाची